शिक्षण समितीच्या सदस्यांची मागणी आहे। या शिक्षण समितीच्या सदस्यांची मागणी आहे की त्यांना कायमस्वरूपी मुख्याध्यापक पाहिजे त्यांच्या शाळेला। सदर शाळेस पद मंजूर आहे, पण मुख्याध्यापक पद मागच्या वेळेस आपण रिक्त कळवलं होतं जेव्हा पदोन्नती होत्या, पण त्यावेळेस चॉईसचा विषय असतो त्यामुळं ते पद रिक्त राहिलं। ॲलोकेशन कुणाचं तिथं झालं नाही, घेतलं गेलं नाही। त्यानंतरही आपण वारंवार वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला। आता त्यांना आपण लेखीमध्ये दिलेलं आहे की सदर मुख्याध्यापक पद अलोकेट करणं हा वरिष्ठ कार्यालयाचा अतिरिक्त विषय आहे, आमचा अधिकाराच्या वरील विषय आहे। त्यामुळे त्यांना आम्ही तसं लेखी दिलेलं आहे। वाघावच्या शाळेचा हा प्रश्न किती वर्षापासून प्रलंबित आहे? आता त्यांच्याकडनं मी हे आता तालुक्यामध्ये 1 वर्ष झालं काम करतोय, त्यांच्याकडनं 3 वर्ष झालं असं कळून येते। मागच्या वर्षी एकदा आमचं PDO साहेबांशी बोलणं झालेलं, त्यानंतर पत्रव्यवहार पण झाला। तालुक्यात अशा किती शाळा आहेत की मुख्याध्यापक पद रिक्त आहे? पद रिक्त असणारे आता आपल्याकडे मागच्या वेळेस 47 होते, त्यापैकी 35 भरले, पण आता रिटायरमेंटनं एक पद रिक्त होत चाललेलं आहे। त्यासाठी आता पदोन्नती वरिष्ठ कार्यालयानं झाल्यावर आपण त्या शाळा पण भरल्या जातील। त्यांना काय आश्वासन दिले? आश्वासन मी सांगितलेलं आहे की त्यांनी मला मागच्या वर्षी एक शिक्षक मागितला होता, तो माझ्या अतिरिक्त देत होता, मी तिथं लगेच त्यांना शिक्षक अलोकेट केला होता। पण मुख्याध्यापक पद हे हे माझ्यापेक्षा वरिष्ठांच्या अतिरिक्त येतं, त्यामुळे त्यांना मी सरळ लेखी दिलेले की कुणाकडचे अधिकार आहेत। थँक्यू।